कन्या राशी 17 ते 23 मार्च 2025। आज आपण कन्या राशीचे साप्ताहिक राशीफल पाहणार आहोत। कन्या राशीबद्दल बोलायचे झाले तर ही राशी चक्रातील 6वी रास। कन्या राशीचे स्त्री आणि पुरुष हे एखाद्या चांगले जोडीदार होऊ शकतो। आपल्या जोडीदाराबद्दल हे एकनिष्ठ असतात। संसार सुखाकडे यांचा कल असतो। कन्या राशीचे लोक एखाद्या गोष्टीचा चौफेर विचार करून अभ्यास करून हे निर्णय घेतात। एकांतवास यांना आवडतो। खोलात जाऊन विचार करणे ही यांची खासियत। कन्या राशीची व्यक्ती एखाद्या गोष्टीवर बऱ्याचशा जणांचा सल्ला घेत असते, मात्र आपल्या मनाचा ठाणपत्ता कोणाचाही लागू देत नाही। या राशीची व्यक्ती अनेक भाषांमध्ये पारंगत असते। यांच्याकडे हजरजबाबीपणा, वाकचातुर्य आणि दूरदर्शीपणा हे निसर्गता गुण असतात। तर अशा या कन्या राशीचे 17 ते 23 मार्च 2025 चे साप्ताहिक राशीफल कसे असणार आहे चला जाणून घेऊयात। कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आनंदाने भरलेला असेल। तुमच्या प्रेम आयुष्यात रोमांस येईल। तुम्हाला आराम आणि शांती मिळेल आणि तुमचे नाते अधिक मजबूत होईल। आठवड्याच्या उत्तरार्धात अचानक आनंद होईल आणि तुमचे मन आनंदी राहील। हा आठवडा प्रेमाने भरलेला असेल आणि तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते सुधारेल। तुम्ही तुमच्या जोडीदाराला आश्चर्यचकित करण्याच्या मूडमध्ये असाल आणि परस्पर संबंधांच्या बाबतीत फायदे होतील। परंतु एक गोष्ट कन्या राशीच्या लोकांनी लक्षात ठेवावी, प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, विशेषतः जेव्हा तुम्ही रागावलेले असता। तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा आणि कुटुंबात वाद टाळण्याचा प्रयत्न करा। कन्या राशीसाठी हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल राहील। तुम्हाला कामाच्या ठिकाणी यश मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल। कौटुंबिक जीवन आनंदी राहील। प्रेमजीवनात गोडवा येईल। आरोग्य चांगले राहील, परंतु तुमच्या दैनंदिन दिनक्रम संतुलित ठेवावा। या आठवड्यात कन्या राशीच्या लोकांनी सौहार्दपूर्ण संबंध राखण्यासाठी त्यांचे वर्तन अधिक सकारात्मक बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यांच्या योजना त्यांच्या विरोधकांना उघड होऊ देऊ नयेत। विद्यार्थ्याने अभ्यासात कठोर परिश्रम केले तरच यश मिळू शकेल। कन्या राशी, जर तुम्ही अविवाहित असाल तर लग्नाचे प्रस्तावही या आठवड्यात येऊ शकतात। नशीब सर्वसाधारणपणे तुमची साथ देईल। चंद्राच्या नीचभांग राजयोगामुळे तुमचे धैर्य वाढेल। तुमचे भाऊ बहिणींशी असलेले संबंधही सुधारतील। या आठवड्यात 22 आणि 23 मार्च हे दिवस तुमच्यासाठी कोणतेही काम करण्यासाठी फायदेशीर आहेत। या आठवड्यात तुम्ही दररोज रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे। 17 मार्च पासून सुरू होणारा हा आठवडा कन्या राशीसाठी फलदायी राहणार आहे। प्रेमाचे जीवन जगणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील आणि तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीवर मनापासून प्रेम कराल आणि त्यालाही हे समजेल। यामुळे तुमचे नाते आणखी घट्ट होईल। जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्ही तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल आणि तुम्हाला चांगले परिणाम देखील दिसतील। तुमचा जोडीदार तुमची काळजी घेईल। नोकरी करणारे लोक त्यांच्या कामात दृढतेने पुढे जातील। नशिबाचा तारा उंच असेल, ज्यामुळे कामात यश मिळेल। तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात। त्यांचे काम पुढे नेण्यासाठी व्यापारी वर्गाला व्यवस्थापन आपल्या हातात घ्यावे लागेल आणि काही नवीन योजना बनवून आणि त्यांचे पालन करून काम पूर्ण होण्यास सुरुवात होईल। तुमच्या कौटुंबिक जीवनात स्मरणीय क्षण निर्माण करण्याच्या संधी तुम्हाला मिळतील, म्हणून तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवा। प्रेमजीवनात तुमच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करा, ज्यामुळे नाते अधिक घट्ट होईल। तुमच्या कौटुंबिक जीवनात स्मरणीय क्षण निर्माण करण्याच्या संधी तुम्हाला मिळतील, म्हणून तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवा। प्रेमजीवनात तुमच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करा, ज्यामुळे तुमचे नाते घट्ट होईल। मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये संपूर्ण माहिती गोळा करा आणि घाईघाईने निर्णय घेऊ नका। मुलांच्या शिक्षणाला आणि विकासाला चालना द्या, ज्यामुळे त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल। तुमच्या आरोग्याबद्दल थोडे सावधगिरी बाळगा आणि ताण व्यवस्थापनाकडे लक्ष द्या। तुमच्यासाठी या आठवड्यात भाग्यशाली रंग हा गडद हिरवा असणार आहे, तर भाग्यशाली क्रमांक हा 22 असणार आहे। मार्चच्या या आठवड्यात मालव्य राजयोगाची स्थापना होईल। प्रत्यक्षात शुक्र त्याच्या उच्च राशीमध्ये मीन राशीमध्ये भ्रमण करेल, ज्यामुळे मालव्य राजयोग तयार होईल। अशा परिस्थितीत या आठवड्यात मालव्य राजयोगाचा सर्वात फायदेशीर दिवस हा कन्या राशीच्या लोकांसाठी असणार आहे। या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल, कारण कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा बदलाचा आठवडा असणार आहे। जुन्या गोष्टी सोडून द्या आणि नवीन कल्पना स्वीकारा। मानसिक आणि भावनिकदृष्ट्या स्वतःला ताजेतवाने करा। जुन्या समस्या सुटतील आणि एक नवीन दिशा मिळेल। या आठवड्यात तुमच्या प्रेमसंबंधात स्थिरता येईल। जर अलीकडे कोणत्याही प्रकारचा गैरसमज झाला असेल
तर या काळात तुम्हाला तो सोडवण्याची संधी मिळेल. जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी जुन्या मित्राशी पुन्हा संबंध निर्माण होण्याची शक्यता आहे, जे तुमच्या नात्याला एका नवीन दिशेने घेऊन जाऊ शकते. विवाहित लोकांसाठी हा आठवडा भावनिकदृष्ट्या आनंददायी असेल. तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात ताजेपणा आणि समजूतदारपणा वाढेल, ज्यामुळे तुम्ही दोघेही एकमेकांच्या जवळ याल. हा आठवडा आत्मपरीक्षण करण्यासाठी आणि तुमचे नाते सुधारण्यासाठी अनुकूल आहे. प्रेमसंबंधांमध्ये पारदर्शकता ठेवा आणि तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचे नाते आणखी मजबूत होऊ शकेल. या आठवड्यात चंद्राच्या नीचभंग राजयोगामुळे तुमचे धैर्य वाढेल. तुमचे भाऊ बहिणींशी असलेले संबंधही सुधारतील. या आठवड्यात 22 आणि 23 मार्च हे दिवस तुमच्यासाठी कोणतेही काम करण्यासाठी फायदेशीर आहेत. बाकी आठवडा ठीक असेल. या आठवड्यात तुम्ही दररोज रामरक्ष स्तोत्राचे पाठ करावे. एकंदरीत कन्या राशीसाठी हा आठवडा शुभ राहणार आहे.